धिया संग तुझा रे धिया संग तुझा रे शक्ती बुद्धीला देवोनी गणराया गणरायाला वंदन झालं. विघ्नहर्ता गणेशाचं वंदन करून कार्यक्रमाला सुरुवात करायचे. तत्पूर्वी तुमच्याकडून सर्वांकडून आम्हाला एकच अपेक्षा आहे. काय काही देता आलं तर नका देऊ, पण एक महत्वाची अपेक्षा कोणती आहे माहिती का? तुमच्या सोनवतीकर शिवभक्ताकडून शिवभक्ताकडून एकच अपेक्षा आहे. काय माहिती? डोंबऱ्याचा मुलगा बाजारामध्ये ढोल वाजवतो, त्यामध्ये तो मुलगा उड्या मारतो. मुलांनो ऐका, आणि उड्या मारता मारता त्याला पाहिलं गावातील 4 चोरांनी. चोर म्हणले हा मुलगा आपल्या कामाचा आहे, मग याला रात्री आपण घेऊन जाऊया. बरोबर आहे महाराज? त्याला सांगितलं ए तुला दिवसभर गुन्हेगारून किती मिळतात? ते म्हणे 100 ना 200 रुपये, याच्या पुढे काही नाही ना. मग चाल एका रात्रीत 1000 रुपये. त्याला वाटलं एका रात्रीत 1000, चला. हा गेला. रात्रीची वेळ, गावाला चौबाजूने या ठिकाणी चिरेबंदी कठोर होती. त्याला सांगितलं आता या गावाच्या आतमध्ये तू उडी मारायची आणि आतला सारा बाहेर घेऊन यायचं आणि त्यानंतर तूही यायचं. रात्रीची वेळ 12 वाजले होते. याने विचार केला तर उडी मारायची. 1 मिनिट झाला, 2 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले. हा गडी जागेवर उभा, काही हालाना डुलानाच. हे 4 जण म्हणले तुला आणलं कशाला? तू जर इथं हलाना बिन डुलाना तुला आणलं कशाला? तेवढ्यामध्ये तो काय म्हणला माहिती का? तुम्ही गावात जा, ढोल आणा, ताशे आणा, धनाधन वाजवा. तुम्ही का वाजवलं? माझ्या अंगात स्फूर्ती येईल, मी उडी मारीन, आज जाईल, तुम्हाला सारा आणून देईल. 2 जण थोडे कमी डोक्याचे होते, ते निघले. पण 2 हुशार होते. चोरी कशी असते माहिती का? ज्या ठिकाणी जी व्यवस्था असेल त्याच्याही पुढचं डोकं लागतं, तेव्हा चोरी होते. त्याने सांगितलं ए मागा या. अरे जर तुम्ही ढोल ताशा आणला, इथं वाजवला, वाड्यातले उठते, बाहेर येते, आपला ढोल करते, वाजून आपल्याला पोलीस स्टेशनला घेऊन जाते. इडे काय तुम्ही ढोल आणू नका. सांगायचं तात्पर्य एकच, डोंबऱ्याचा मुलगा ढोल वाजल्याशिवाय उडी मारू शकत नाही. तसा कोणताही कीर्तनकार वक्ता शाहीर तुमच्या टाळीच्या प्रतिसादाशिवाय आपली कला फुलू शकत नाही. म्हणून आमच्यासाठी नाही, छत्रपती शिवरायांच्यासाठी सर्वांनी टाळी वाजवा. अगदी मागची पुरुष मंडळी ओट्यावरले, बालकन इकडं महिला मंडळी. आणि बघा ना, ही तुमची टाळी आहे ना, ही आहे आमची टॉनिकची गोळी.
ती का वाजली आम्ही उड्या मारायला पक्की असतो. हा. लक्षात ठेवा, केव्हाही कुठेही. आणि टाळ्या दोन प्रकारच्या असतात महाराज. सुनीलजी, एखाद्या सुगरणीने स्वयंपाक करावा आणि स्वयंपाकात जर मीठच नसेल तर स्वयंपाकाला चव नाही. आपल्या समोर उत्कृष्ट वक्ता आहे आणि त्या वक्ता जर श्रोतेच जर नसतील तर प्रश्नचिन्ह आहे. मंदिरात देव आहे आणि देवाला जर भक्तच नसतील तर प्रश्नचिन्ह आहे. जगातील सगळ्यात महत्वाचं ऑस्कर अवॉर्ड पेक्षा जो मोठं मिळणारं जे बक्षीस आहे ते तुमच्या टाळ्याचं. कलाकार आणि टाळ्या याचं अतिशय जवळचं नातं असतं. तुमची एक मिळणारी टाळी याच्या अंगावर 1 किलो मात चढण्यासारखी. म्हणून मुक्त छंद हाताने ब्लड सर्क्युलेशन, स्वार्थ आणि परमार्थ या अनुषंगाने टाळ्या वाजवा. त्यांचा शब्द आमचा शब्द तुमच्या कर्ण इंद्रियांना तृप्त करेल याबद्दल काही वादच नाही. नव्हे, टाळ्या तोंडावरची रेगत येते, परंतु मुक्त छंद हाताने जर टाळी जर वाजवली तर खऱ्या अर्थाने आमच्या कार्यक्रमाला रंग असेल. धन्यवाद. आणि टाळ्या दोन प्रकारच्या असतात. दोन प्रकारचे कोणते माहिती का? पहिली आवडली आणि दुसरं भाऊ आवर. चला मध्येच आहे का नाही? लक्षात ठेवा. म्हणून या ठिकाणी महाराष्ट्राची शौर्य गाथा छत्रपती शिवरायांचा पोवाडा आपल्या सर्वांचा ऐकायचा आहे. एकदा सरळ बसा. हा, पोवाडा ऐकावाही मर्दानी आणि गावाही मर्दानी, म्हणून सरळ बसायचं. हा, पोवाडा ऐकण्यासाठी मन, मनगट, मेंदू आणि मन ज्याची सशक्त आहे त्याला म्हणतात तरुण. तरुण म्हणजे काय? त म्हणजे तत्परता, रु म्हणजे ऋणता, न म्हणजे नम्रता. ज्यांच्या ठाई त्यांना म्हणतात तरुण. नाहीतर आमचे आजकालचे तरुण डीजे पुढे गेले, रेवना फिरणं असले, सकाळी आणते 10-5 जण धरून त्याला म्हणतात का तरुण? तसे तरुण इथले नाहीत. म्हणून लक्षात ठेवा, आपला तरणे भाग्यवंता नटे हरी कीर्तनात आपलं जे गाव आहे ही एकोप्याचं आहे, एकोपा दर्शवतं. आणि म्हणून या ठिकाणी सर्व सोनोत्तर पंच कमिटी, गावातील सर्व सदस्य, अधिकारी सर्वांना धन्यवाद देतो की आपण डीजे वगैरे अशा गोष्टी न लावता छत्रपती शिवरायांचे विचार जनसामान्यापर्यंत पोहोचते. राजे कसे होते हे कळते. नाहीतर राजा कोणला जर विचारलं शिवाजी महाराज कोण, लोक म्हणते अफजल खान मारला. दुसरं काय माहितीये? दुसरं तानाजी मालुसरे गडाला सिंह गेला. तिसरं रायगड. आळसच सांगते. अरे याच्या पलीकडे छत्रपती शिवाजी महाराज आहे. राजानं फक्त तलवार नाही चालवली. अरे राजानं तलवार नाही चालवली, शस्त्र नाही चालवलं, तर शास्त्रही वापरून हा महाराष्ट्र घडवला. लक्षात ठेवा. सुभेदाराची सून होती सुंदर अशी. कल्याणच्या सुभेदाराची सून खजिन्यामध्ये आणली गेली आणि राजाच्या पुढे डोळी उभा केली आणि सांगितलं, राजे तुमच्यासाठी खजिना आणलाय. राजानं डोळीचा पडदा सावरला, बघितला आतमध्ये कल्याणच्या सुभेदाराची सून आहे. आणि त्या राजाचे हात महाराज नम्रपणे जोडल्या गेले. आणि राजे काय म्हणे माऊलीनो ऐका. आई अशीच असती आमची आई सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. म्हणून आणि दुसरी गोष्ट, माझा राजा कसा आहे ऐका, लक्षात ठेवा. आणि पोवाडाही हा ऐकायचा. पोवाडाही का ऐकायचा ऐका ना. ज्या वेळेस आपण शिवजयंतीला डीजे लावतो किंवा काहीतरी लावतो गाण्यासाठी, वाजण्यासाठी, थोडीफार लोक घेतात आणि नाचतात. फार कंबल घालून नाचतात बरं का, ते बघायसारखं असतं. इतके कुठं वाकत नाही, इतके कंबल घालून नाचतात. त्या टायमाला असं वाटतं डीजे पुढे जर असं नाचलात ना, अरे मर्दाचाही नामर्दा वाटतो. लक्षात ठेवा. आणि ज्या टायमाला माझ्या छत्रपती शिवरायांचा पोवाडा ऐकला ना, नामर्दामध्ये सुद्धा मर्द जागा होतो. याला म्हणतात पोवाडा. काय ना काही पडलं. दुसरा पोवाडा काय, ज्या वेळेस अफजल खानाचा वध झाला, वार्ता गडावर पोहोचली, जिजाऊ साहेबांना कळाली. जिजाऊ साहेबांना त्या काळचे शाहीर, त्यांचं नाव आहे अगिनदास, शाहिराला कळावलं. शाहीर गडावर आले, डब वाजला, तुलतुलीचे स्वर जोडले, मंजिरी वाजली आणि अगिनदास नावाच्या शाहिरांना पोवाडा वाजायला सुरुवात केली. असा पोवाडा गायला जिजाऊला फार आनंद झाला. जिजाऊला आनंदाच्या भरामध्ये त्या शाहिराला बक्षीस काय दिलं?
एक शेरभर सोन्याचं कड हातातलं. किती चांगलं ऐका, शेरभर सोन्याचं कड. शेरभर म्हणजे किती? आधुली पाहिली आठा कळतं ना आपल्याला काही ना. हा ते शेरभर सोन्याचं कड आणि काठेवाडी मनाचं घोडं दिलं. पण शाहीर काय म्हणतो या गिंडास, मासाहेब मला नग ये. अहो एवढं मोठं काय केलंय मी? असं मी काय किल्ला बांधला होय? नग नग. त्या टायमाला मासाहेब म्हणतात, शाहीर अवा किल्ला बांधला की तो स्वराज्याच्या कामी येतो. किल्ला बांधला की तो स्वराज्याच्या कामी येतो. पण लक्षात ठेवा, तुम्ही असा पोवाडा बांधलाय की त्यातून या स्वराज्य लढण्यासाठी एखादा मावळा उभा राहतो. याला म्हणतात पोवाडा. असाच पोवाडा आपल्याला ऐकायचा आहे. छत्रपती शिवरायांच्या जन्माच्या पूर्वीचा इतिहास कसा होता हा महाराष्ट्र, याचा समग्र इतिहास ऐकूया. पोवाडा आणि पोवाड्यासाठी आव्हान करूया देवदेवतांना. महाराष्ट्राची कुलस्वामी आई तुळजा भवानी, महाराष्ट्राची आराध्य दैवत राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, स्वराज्य संकल्पिता राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब या तीनही मूर्तीस शाही मनाचा मुद्रा करतो आणि त्या आदिमाया आदिशक्तीला आव्हान करतो. हे चंड मुंड भंडासुर खंडिनी जगदंबे उदंड दंड महिषासुरमर्दिनी दुर्गे महाराष्ट्र धर्म रक्षिते आई तुळजा भवानी. महाराष्ट्रातल्या गंगांनो या, महाराष्ट्रातल्या भवनांनो या, सहस्र शीर्ष सह्याद्री सात कड्यांसह सात पुढ्या ये. तुफान गरजत लाटांनो या, किल्ल्यांच्या तटकटांनो या, प्रचंड अवघड बुरुजांनो या. जेजुरीच्या खंडेराया बेल भंडारा उधळत ये. पंढरीच्या पांडुरंगा विठेवर डोरायला ये. तुळजापूरची भवानी माता गोत चैतन्याचा निनाद समजत देवी शिवचरित्र गातोय. ऐकाय नाही देवदेवतानो, शूरवीरानो, आदर्शनाथानो, सोनवतीकर पंचकृषीतील सर्व भाविकांनो अवघे अवघे आज मी माझ्या छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या निमित्तानं सोनवती या गावामध्ये छत्रपती शिवरायांचं चरित्र वीर रसात गातोय. तुम्ही ऐकायला आणि अनुभवायला या. अवघे अवघे या. पोवाडा घडला कोणी सह्याद्रीच्या कडका पाड्या तुमतुम तो सब घडा फिरवितो शौर्याचा धडा. ऐका शाहिराचा